किती छान तयारी झाली ना रुखवताची. झालेलं आहे सगळं. कुठे आहे गिचा? अगं तू का दगदग करतेस? आम्ही केलं असतं ना. अगं नवरी मुलगी आहेस तू, 2-4 दिवस लग्नाला राहिलेला आहे, आराम करून घे ना बेटा. काकू तुम्ही पण इथे कामच करताय ना, घ्या. अगं चहा आम्ही केला असता. घ्या ना, तुम्ही केलाय. नेहा 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 तू चल ना आत ये ना, मला बोलायचंय. तू चल ना. मी आले. हा तू चल ना. चल आपल्याला बॅचलर्स पार्टीला जायचंय. आपल्याला कशाला जायचंय? करू दे ना त्यांना एन्जॉय. तुला काहीच कसं कळत नाही ग नेहा? ती बॅचलर्स पार्टी आहे. बॅचलर्स पार्टी वेगळी असते ग. आपल्याला वाटते ना तशी नसते. नक्की काय सांगायचंय तुला? तुला सांगितलं ना तर तुला शॉक बसेल. तू चल ना. ती बॅचलर्स पार्टी आहे ग नेहा. मग बर मला सांग, बॅचलर्स पार्टी मध्ये सगळे पुरुषच असतात ना? तेच तर टेन्शन आहे ना. नक्की सगळे पुरुषच असतात का? नाही म्हणजे तिथे कोणी काही केलं तर सगळं सिक्रेट. समीर सर पण म्हणाले मला तसं. काय झालंय तुला? कसलं टेन्शन आलंय नक्की? ऐक ना, म्हणजे मी जेवढं वाचलंय ना त्यावरून मला असं कळलं की बॅचलर्स पार्टी मध्ये दारू पितात. मग दारू चढली, खूप जास्त चढली, आणि तिथे जर मुली असल्या त्यातली कोणी आवडली तर. शेफाली, असं काही होणार नाही. किती फिल्मी विचार करतेस तू. नेहा, असं काही झालं तर? आजकालच्या मुलींचा काही भरोसा नसतो ग. पण माझा यशवर भरोसा आहे. आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा. मला नाहीये समीर सरांवर. म्हणजे तुझं प्रेमच नाहीये? तसं नाहीये. तुला कळत का नाहीये ग नेहा? हे बघ, सगळे पुरुष साधे असतात, एकदम साधे असतात, मला मान्य आहे. ते सगळे भोळे असतात. पण सिच्युएशन, जर का ते त्या सिच्युएशन मध्ये सापडले आणि त्यांची गाडी रुळावरून घसरली तर? हे बघ, असं काही होणार नाही. आणि समीर खरंच खूप साधा आणि भोळा आहे. तुला पण माहितीये. काय बडबडतीयस तू? मला माहितीये ग नेहा, तुला आपल्या मैत्रीची काही पडलीच नाहीये ना? समीर सर जर कोणा दुसऱ्याच्या प्रेमात पडले ना तर मी तुला कधीच माफ नाही करणार. अगं शेफाली, तुला माहिती ना आज मेहंदी आहे इथे. मग समीर सरांनी तिकडे काहीतरी भलतच केलं तर रंगणार आहे का माझी मेहंदी? शेफाली, खूप काम आहेत ग. नेहा ऐक ना, आपण पटकन जाऊया आणि पटकन येऊया. तिथे थांबायला नको प्लीज नेहा, प्लीज प्लीज. बरं, आपण जाऊया, पण आय एम शुअर तिथे तुला काही गैर सापडणार नाही. ते बघू, तू चल. सत्तू बाबा की बायको हे एक अजब रसायन आहे. रसायन या रसायनावरून जर खेळ केला ना तर दिवसा तारे दिसू शकतात. तारे दिसू शकतात. लक्षात ठेवा. बायको म्हणजे नेहमीची कटकट. इथून ऐकावे, इथून सोडावे झटपट. झटपट. सत्तू बाबा की टोमणे जय. आणि टक्के तिचे बोल जे असती दुर्लक्ष करा म्हणजे उतरेल तिची मस्ती. तिला जास्त भाव देऊ नका. तिचे छळणे आणि आपले सोचणे असेच असते का रे? अरे बापरे. ती नजर म्हणजे आग आणि निखारे. अशा वेळी तुम्ही होऊ नका रे बिचारे. म्हणजे काय तर बायको कितीही चिडली तरी तिच्या समोर झुकायचं नाही, घाबरायचं नाही. कोण सांगतंय? तिच्या होला हो मिळवायचा नाही. आणि हे जे सगळं सत्तू बाबा सांगतो हे तो कधीच करत नाही. आज काय खरं नाही आहे यांचं. हो रे, चांगलीच किक बसली आहे त्याला. यशवरन, तू आहे ना बायकोचं सगळं ऐकायचं नाही. तिला आपलं पण काहीतरी सांगायचं, सुनवायचं तू. मग आलं लक्षात काका, आपण नंतर बोलूया का? तू नंतर नाही रे, ते आत्ता जे सप्लिमेंट तुला करायला लागेल. ते सप्लिमेंट तू सांग रे. सप्लिमेंट. अरे सुपली
कॉम्प्लिसिमेंट अरे. कॉम्प्लिसिमेंट द्यायला इम्प्लिमेंट ऐश्वर्या नाही लावू येस ते तू इम्प्लिमेंट कर. हा. तिच्या होला हो म्हणायचं आहे नाही नाही, तिला आपल्या मुठीत ठेवायचं. बरोबर आहे की? कोण सांगते बघा सत्तू बाबा की जय. एवढंच म्हणायचं नाही, बायकोकडून पाय चेपून घ्यायचे. ती जर काही बोलली तिचे कधीतरी लाड करायचे. अरे लाड करायचे, पण ती जर बोलली तर मग तिला सांगायचं हे हट हट चल. यश याला आवरायला हवं रे बाबा. ओरे काका मी याला कधीच असं बघितलं नाहीये. हो मी तरी कुठे बघितलं याला असा. आणि 4 घोटात ही अवस्था झाली त्याची. नेहमी सिम्मीच्या मुठीत असतो ना, आज कधी नव्हे ते एकदम बाहेर पडलाय. आणि आता लेक्चर काय देतोय, बायकोला मुठीत कसं ठेवायचं. आणि बघा लग्न झालं ना, लग्न की मग पहिले 4 दिवस बायकोकडे असं डोळे वटारून बघायचं. हा. यश मजा बघा आता. अरे ऐक ना दादा, सिम्मीचा फोन आला. सिम्मीचा. अरे कोण सिम्मी? फोन दे, फोन दे माझ्याकडे, फोन दे. हॅलो सिम्मी, तू डोक्याने निम्मी. अरे काय? अरे बाबा माझा मोबाईल आहे. माझं दारूला नेटवर्क आलं रे. बोल दे. सत्तू बाबा एकदम कमाल. सत्तू बाबा तुमच्यामुळे ना सगळ्या नवऱ्यांच्या आयुष्यामध्ये आजपासून क्रांती घडणार आहे. क्रांती एकदम फर्स्ट क्लास. माझ्या आयुष्यातलं माहित नाही, पण आज यांच्या संसारामध्ये क्रांती डेफिनेटली घडणार आहे. ए काका मला टेन्शन येते रे. अरे टेन्शन घेऊ नकोस. खरं तर इतक्या वर्षात हे आधी घडायला हवं होतं, ते घडलं नाही जे आज घडतंय. थांबा मॅडम थांबा. आज पब बुक आहे मॅडम. का? आतमध्ये आज प्रायव्हेट पार्टी सुरू आहे मॅडम. ओ शिट. ते यशवर्धन चौधरी आहेत का? हो मॅडम त्यांच्यासाठी बुक आहे आज. ओ माय गॉड गर्ल्स, द यशवर्धन चौधरी. प्लीज आम्हाला आज जाऊन द्या ना. नाही मॅडम मॅडम सॉरी मॅडम. प्लीज प्लीज जाऊन द्या आतमध्ये. आम्हाला एक सेल्फी काढायची आहे फक्त. सॉरी मॅडम. यार ही इज सो हॉट. प्लीज एक सेल्फी प्लीज दादा. नाही नाही. तुमचं नाव काय हो? मॅडम माझं नाव बादल. तुम्ही इथेच राहता का? हो. तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे हो. थँक्यू मॅडम. 2 मिनिटं हा. अरे मॅडम मॅडम हॅलो मॅडम. एक सेल्फी प्लीज 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 एक सेल्फी प्लीज. ओके 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 घ्या 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 लवकर घ्या. ओके. पाऊट करा पाऊट. उगाच इथे आलोय शेफाली. हे बघ समीर, हे इथेच आहे. हा आकार ओळखीचा आहे सुट्टू. मी सांगितलं ना मला विश्वास आहे. चल आता. नाही माझं ठीक आहे ग, पण तुझ्या विश्वासाचं काय? हॅपी. एक्सक्यूज मी एक मिनिट. नेहा. ओके ओके नेहा एक्सक्यूज मी, मला 2 मिनिटं द्या प्लीज.
झालंय प्लीज थँक्यू थँक्यू. ऐश्वर्यधन तुम्ही अशा अचानक काय इकडे आलात आणि यायच्या आधी निदान एक फोन तरी करायचा. फोन करून आलो असतो तर तुमचं हे रूप कुठे पाहायला मिळालं असतं. बॅचलर्स पार्टी, इतक्या सगळ्या मुली. नाही नाही, या म्हणजे ह्या अशा ओळखीच्या नाहीयेत. त्या आता अचानक आत आल्या सेल्फी घ्यायला. वी डोंट नो दॅट. हे काय, मी त्यांना आता रिंग दाखवली आणि त्या गेल्या. हे बघा सर, मला हे काही माहित नाहीये. नेहा तिकडे चिडलीये आणि आता मलाही जावं लागणार. अरे पण हॅलो समीर सर, काय चाललंय तुमचं? तुम्ही शेफाली, तुम्ही तू खूप गोड आहेस. आय लव. हॅलो, काय म्हणाले आता? हाय. Oh my god, finally, yes. बायकोला मुठीत ठेवायचं असतं. काही बोलली ना तर तिला म्हणायचं अरे 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 बाबा मला सांगते ऐकायचं नाही काय बायकोचं. जरा शांत होत. अरे झोप नाही, मी बोलणार. अरे मी घाबरलो. मी यायच्या आधी झोप आता. अरे मी घाबरलो काय कुणाला? मी घाबरलो मग मला. सिम्मी काकू समोर काय बोलला ना, ते याचं काय खरं नाही. हो रे, अरे मी सांगतो ऐक. सिम्मी यायच्या आधी झोप बाबा, उद्या सकाळी बोलू. अरे कुठली सिम्मी? कोण सिम्मी? सीमा आहे ती सीमा. हो ती म्हणते स्वतःला सिम्मी. होय डोक्याने आहे निम्मी. मला बोलते नको बाबा. मी सत्री जगन्नाथ चौधरी. मला बोलते थांब. तिला ना तो बेल्टच काढतोस. अरे नको रे बाबा. अरे काय करतोस तू? नाही मी आज तिला शिकवतो सगळं. नाही ऐक ना जरा शांत राहा. तू झोप, उद्या सकाळी काय ते बघू आपण. अरे नाही रे, सगळी वाट लावून टाकली रे माझ्या आयुष्याची. मनातलं काही बोलू देत नाही, मनासारखं वागू देत नाही. लेडी हिटलर उठली, पण आज मी ना धडा शिकवलो. चांगलं ऐक ना मी आज तिला सोडतच नाही. मी विचार नाही तिला. तू जरा शांत हो. नाही विचारायलाच आहे मी तिला. ही सीमाची सिम्मी झाली कशी सांग. सीमाची सिम्मी झाली कशी? आता तिला सांगतो सीमा बन आणि सांग की सरळ वागत राहा, सीमेत राहा आपल्या. मला नाही शिकवायचं सगळं. नाही तुला नाही शिकवत. तू झोप आता, उद्या बघू आपण. तिची झोप उडवणार आहे पहिल्यांदा मी. तिची झोप उडवणार आणि मग मी झोपणार. म्हणते स्वतःला काय सिम्मी आणि डोक्याने निम्मी. तू झोप आता. सिम्मी काकूला काय बोलू नको आता प्लीज. अरे नाही तुम्हाला म्हणून सांगलो. ही आहे बाई, दिसते बाई, पण आहे चिटकीन. सिम्मी द चिटकी. आज तिला सोडतच नाही. छान तू कर्माने गेलाय आज. कर्माने. झोप आता बाबा झोप. अरे कसला झोपतो मी. काका तू झोप आता, आम्ही निघतो. हा तू झोप. अरे मी तिला आता सिम्मीला
असे सिम्मी, अरे तुम्ही कुठे चालले तुम्ही? सिम्मी सिम्मी रिडिक्युलस. क्या काकू? नेहा, अजून तुझा राग गेला नाहीये का? अगं ठीक आहे, यश सरांनी फोटो दिले हे तू पाहिलंस, पण त्यानंतर त्यांनी त्यांची रिंग दाखवली हे तू पाहिलंस का? मग काय त्यांनी सांगितलं ना की ते एंगेज्ड आहेत म्हणून. पण तूच म्हणाली ना बॅचलर्स पार्टीमध्ये ते प्यायल्यानंतर मग. हो मी म्हणाले, पण त्याचं काय असतं ना नेहा, आता उगाच सारवासारवी करू नकोस. मी अशी तयार झालीये म्हणजे मी मेहंदीसाठी रेडी असं काही नाही. ते बाहेर बायका बसल्या म्हणून, पण मी मेहंदी लावणार नाही. नेहा हे सुचत नाही मला यार, मी काय करू ते. कशाबद्दल? अरे नेहा बोलत नाहीये माझ्याशी, चिडलीये माझ्यावर यार, ती काय कळत नाहीये. मी अरे लग्न व्हायचं तर ही अवस्था यार, झाल्यावर काय होईल रे? झाल्यावर काय अवस्था होईल तुझी? अरे तिकडे त्या मुली सगळ्या आल्या जवळ सेल्फी काढायला, मिठ्या मिठ्या मारल्या, ते बघितलं तिने आणि म्हणून चिडलीये माझ्यावरती. तू फोन लाव बाबा तिला. चल मी सांगतो तिला, माझा मित्र बेसकूर आहे. काय? माझा मित्र बेसकूर आहे, मी सांगतो. फोन लाव तिला, फोन लाव. कसूर म्हणायचंय का तुला? मी सांगतो माझा मित्र बेसकूर. फोन घेत नाहीये ती माझा, म्हणून तर सगळा प्रॉब्लेम झाला. तर आधी सॉल्व्ह नसता का झाला? फोन घेत नाही तिच्या मैत्रिणीला होते फेशारीला. मी सांगतो माझा मित्र बेसकूर आहे. ते शेफाली आहे समीर, आणि ते बेसकूर नाही बेकसूर आहे. तू फोन लाव, मी सांगतो माझा मित्र बेसकूर. अरे फोन घेत नाहीये ते दोघी माझा. अरे फोन घेत नाही काय बघा एवढे फोन घेत नाही. काय बोलतोय तू? फोन घेत नाही, घरी जा. घरी जाऊ, चाल घरी जाऊ. त्यांच्या घरी जाऊ. फोन घेत नाही म्हणजे फोन. आज त्यांच्याकडे मेहंदीचा कार्यक्रम आहे समीर, तिकडे पुरुष अलाउड नाहीये, आपण नाही जाऊ शकत तिकडे. हे घे. मग तुझ्याकडे उपाय आहे का? माझ्याकडे जर का उपाय असता तर तुला असा बसून तुझ्याशी बोलत बसलो असतो का मी? तू लिंबू पाणी पी. काय होईल त्याने? डोकं शांत राहा. लिंबू पाणी पी, लिंबू पाणी पी. ते ठीक आहे, राहू दे राहू दे. लिंबू पाणी. डोक्यात आयडिया येते डोकं शांत झाल्यावर. मला काय सुचत नाही, काय आयडिया बिडिया येत नाही. तुला काय सुचत असेल तर पटकन सांग. अरे थांब नाही यार, डोकं एक मला सुचवावं लागेल आयडिया. काय झालं? खाली वाग. देवा, घे रे लिंबू पाणी. हा मी येतो, तू इथे मानेवर सांग, मला कळेल का? हा. काय? चल चल, असं काहीतरी नाही करणार. नाही असंच करावं लागणार बरोबर. नाही वेडा आहेस का समीर? नाही जाऊ लाग. अरे ब्रो, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. आपल्याला जायचं. नाही समीर, मी असं सगळं नाही करणार, कळलं? अरे मग असंच बसावं लागेल. ती का बोलत नाही? मग सगळा पचकावून जाईल. तू काहीतरी वेगळा विचार करू ना. नाही हाच वेगळा विचार आहे ब्रो. तिकडे जायचं आणि हीच आयडिया बस जायचं. चला. अरे बड्या लोगों ने काय लड़की नाराज ना सरप्राईज दिले, मग त्या लड़की नॉर्मल हो जाती है. येणार ना नाही. तू इथे लिंबू, मी जातो. एक मिनिट, तू राहू दे, मी जातो एकटा. माझी आयडिया. तू अशा अवस्थेत कुठे येणार आहेस तिकडे समीर? अरे ब्रो, तू मला मी एकदम नॉर्मल
मी तुझ्यासोबत आता मी एकदम नॉर्मल आहे. मी तुझ्या बरोबर आहे ना, येणार ना? हे बघ मी एकदम नॉर्मल आहे.